आपले बोलके फोन बुक करा जरा कार्यक्रमाला जरा म्हणजे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सुप्रसिद्ध कवी आणि लेखक माननीय उद्धवजी कानडे यांच्या हस्ते तमोहारा या कादंबरीचे विमोचन होणार आहे। ते सुप्रसिद्ध साहित्यिक, लोककलेचे व्यासंगी आणि लोककलेचे परफॉर्मर डॉक्टर रामचंद्र देखणे सर, कादंबरीचे लेखक श्री विजय शेळके, प्रकाशक आणि कवयित्री रुपाली अवचरे, निखिल लंबाटे येत आहेत म्हणजे येत आहेत। सुप्रसिद्ध ग्रामीण साहित्यिक माननीय बबन पोद्दारजी, शेंडगे कुटुंबीय, गर्दी रसिक, मी या कार्यक्रमात आपणा सर्वांचं अतिशय स्नेहपूर्वक स्वागत करतो। आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने, शब्दांचीच शास्त्रे यत्न करू, शब्दचे आमच्या जीवाचे जीवन, शब्द वाटू धन जनलोक। तुका म्हणे पहा शब्दची हा देव, शब्देची गौरव पूजा करू। तुकाराम महाराजांचा हा अप्रतिम अभंग आजच्या या कार्यक्रमाला अगदी शोभेसा आहे। आजचा हा कार्यक्रम शब्दांवर प्रेम करणाऱ्या सर्व कवी लेखकांचा तर आहे, आणि चांगली गोष्ट म्हणजे शब्दांप्रती जगणारी आणि शब्दांना जगणारी अशी पाहुणे मंडळी या कार्यक्रमात आपल्याला लाभली आहे। आपण सर्व पाहुण्यांचे प्रथम स्वागत करूया। सर्वप्रथम अध्यक्ष उद्धवजी कानडे यांचे स्वागत करतील श्री संजय शेंडगे, ते मुख्याध्यापक कटारी असतात आणि विजयचे बंधू सर अध्यक्ष सगळ्यांच्या गुरुवारी आहे आपलं इथलंही मी आशाताई शेंडगे नगरसेविका पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांना विनंती करतो की त्यांनी अध्यक्ष उद्धवजी कानडे यांचा सत्कार करावा। आनंद मिळते बुद्धिजीवीचे आणि त्यांनी मला इतका सुंदर इतिहास सांगितला म्हणजे आहे पण मला खूप प्राऊड फिलिंग आहे। इकडं बघा जे पुस्तक आहे जे प्रकाशात त्यांनी आणलं त्या यशोदीपचे प्रकाशक रुपाली अवचरे यांचा सत्कार निशिगंधा शेंडगे करते या विजयाच्या धर्मावर। यशोदीप पब्लिकेशनच्या रुपाली अवचरे यांना कार्यक्रमाचे प्रस्तावित करण्याची विनंती करतो। त्याआधी त्यांचा थोडक्यात करतो। यशोदीपच्या मुख्य असलेल्या रुपालीजी प्रथमतः एक चांगल्या कवयित्री आहेत, व्यवसायाने त्या मराठीच्या सहाय्यक प्राध्यापिका आहेत, भूमिका या दिवाळी अंकाच्या संपादक असून गेली 10 वर्ष हा अंक त्या काढत आहेत। त्यांचा कविता संग्रह आहेच आहे, शिवाय स्पंदन हा त्यांचा चारोळी संग्रही प्रकाशित आहे। त्यांचा वामन निंबाळकरांची कविता स्वरूप आणि आकलन हा समीक्षा ग्रंथही प्रकाशित आहे।
त्यांचा अनेक पुस्तकांच्या संपादन मंडळात सहभाग असतो. अनेक पुरस्कार प्राप्त असलेल्या रूपाजींचे महत्त्वाचे पुरस्कार आहेत. अखिल भारतीय मराठी प्रकाशन संघातर्फे मिळालेला उत्कृष्ट ग्रंथ निर्मिती पुरस्कार, मसापचा लक्षवेधी पुस्तक म्हणून श्याम भालेराव पुरस्कार, पुणे मनपाच्या मराठी भाषा संवर्धन समितीचा मुद्रित शोधक पुरस्कार आणि सर्वात महत्त्वाचा महाराष्ट्र शासनाचा लोकशाहीर अण्णाभाऊ साठे वाङ्मय हा 1 लाखाचा पुरस्कार. आज त्या प्रकाशकाच्या भूमिकेत असल्यामुळे तीच ओळख करून देतोय, नाहीतर त्यांच्या कवितेवर बरंच बोलता आला असतो. पण वैशिष्ट्यपूर्ण एक गोष्ट सांगितलीच पाहिजे, ती म्हणजे त्यांच्या विनोदी कविता खूप छान असतात. मी रुपालीला विनंती करतो की त्यांनी आपलं प्रस्तावित सर्वांना नमस्कार. आज आपण माननीय विजय शेंडगे यांच्या तमहरा या कादंबरीसाठी जमलेलो आहोत. या कादंबरीच्या प्रकाशनासाठी जमलेल्या सर्व रसिकांचं आणि त्याचबरोबर आपल्याबरोबर फेसबुक लाईव्ह हा कार्यक्रम ऐकणाऱ्या सर्व रसिक श्रोत्यांचंही मी या कार्यक्रमामध्ये स्वागत करते. आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय उद्धवजी कानडे सर आणि त्याचबरोबर त्यांच्या शुभ हस्ते आपण या पुस्तकाचं प्रकाशन करणार आहोत माननीय डॉक्टर रामचंद्रजी देखणे सर. त्याचबरोबर आजचे प्रमुख पाहुणे माननीय बबनजी पोद्दार सर यांचा आपल्याला सहवास लाभलेला आहे आणि या पुस्तकाचं प्रकाशन या सर्वांच्या हस्ते होत आहे. ही यशोदीप प्रकाशनाच्या वतीनं पब्लिकेशनच्या दृष्टीने खूप आनंदाची आणि महत्त्वाची गोष्ट आहे. कारण जरी आमची 300 पुस्तकं प्रकाशित होत असतील तरी सुद्धा प्रत्येक पुस्तक हे नवनिर्मिती असते आणि नवनिर्मितीचा आनंद हा नेहमीच आनंददायी असतो. आज आमचे लेखक माननीय डॉक्टर सुधाकर न्हाळदे सर सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. सरांची 2 पुस्तकं आम्ही केलेली आहेत. प्रत्येक पुस्तक हे लेखकाचा स्वतःशी संवाद असतो, तसंच तो समाजाशीही संवाद असतो आणि म्हणूनच या संवादाला मी जनसंवादाचं रूप या पुस्तकाच्या माध्यमातून देतोय असं मला वाटतं. कारण हे पुस्तक खरं तर स्त्री जीवनाशी संबंधित आहे. स्त्री जीवनावरील अनेक कडेकंगोरे व्यक्त करणारी अभिव्यक्त करणारी ही कादंबरी आहे आणि स्त्रियांच्या जीवनातल्या अनेक समस्या जशी ती अधोरेखित करते तसं स्त्रियांची जी भरारी आहे वेगवेगळ्या क्षेत्रात काम करण्याची आणि स्वतः प्रतिकूलतेतून पुढे जाण्याची जी झेप आहे त्या झेपेला सुद्धा ती अभिव्यक्त करते. हे या कादंबरीचं एक मोठं वैशिष्ट्य आहे. म्हणजे उकिरड्यावर टाकली जाणारी नकोशी इथपासून सुरू होणारी ही कादंबरी जी पुढे शेवट त्याचा जो एका उच्च अधिकारी म्हणून त्यातली जी एक कन्या आहे ती उच्च पदस्थ अधिकारी म्हणून काम करते. हा जो मधला टप्पा आहे अतिशय चांगल्या रीतीनं माननीय विजय शेंडगे सरांनी यामध्ये रंगविलेला आहे. आपल्या हाती ही कादंबरी देताना खूप आनंद होतो कारण समाजातल्या अनेक समस्या या कादंबरीमध्ये आलेल्या आहेत आणि त्यामुळेच यशोदीप पब्लिकेशनच्या वतीने इतकी पुस्तकं जरी आली तरी हे पुस्तक सुद्धा आम्हाला रसिकांना नक्कीच आवडेल असं वाटतं. आजपर्यंत गेली 10 वर्ष यशोदीप पब्लिकेशनच्या वतीनं आम्ही जी काही कामं केलेली आहेत त्याला लोकांची पसंती तर मिळालीच आहे, परंतु 3 राज्य पुरस्कार आमच्या पुस्तकांना मिळालेले आहेत. म्हणजे ही राजमान्यता सुद्धा आम्हाला मिळाली आहे आणि त्यामुळे या पुस्तकाला सुद्धा अनेक पुरस्कार मिळतील अशी आशा ठेवते आणि रसिक वाचकांनाही नक्कीच आवडेल असं मला वाटतं. या पुस्तकाच्या प्रकाशनासाठी आम्ही डॉक्टर रामचंद्र देखणे सरांना फोन केला तेव्हा खरं तर आजकाल लॉकडाऊनच्या परिस्थितीमुळे कोरोनाच्या काळामध्ये बाहेर पडणं सुद्धा खरं अवघड असताना सरांनी आमच्या विनंतीला मान दिला आणि आज या ठिकाणी ते आले. तर त्यांचं किती आभार मानावेत ते कमीच आहेत. आणि त्याचबरोबर माननीय अध्यक्ष आजच्या कार्यक्रमाचे यांची तर प्रस्तावना या पुस्तकाला लाभलेली आहे. त्या दोघांकडून आणि माननीय पोद्दार सरांकडून आपण पुस्तकाबद्दल तर ऐकू, त्याचबरोबर लेखक माननीय विजय शेंडगे सर आणि त्यांच्या पत्नी मुशिगंधाजी यांचे खूप अभिनंदन करायला हवं. कारण प्रत्येक कलाकृती ही लेखकाचं अपत्य असतं आणि खरं तर ही पहिली कलाकृती नाहीये. त्यांच्या अनेक कविता संग्रह प्रकाशित आहेत, परंतु कथनात्मक साहित्यामध्ये ही त्यांची पहिली झेप आहे आणि त्यामुळे पहिल्या कादंबरीचा जो काही उत्साह आहे तो या लेखकाच्या लेखनामधून जसं जाणवतं तसंच या कार्यक्रमाच्या निमित्तानं सुद्धा आम्हाला अनुभवता आला.
कादंबरी अधिकाधिक चांगली, अधिकाधिक सकस आणि निर्दोष करण्यासाठी खूप प्रयत्न सरांनी सुद्धा केलेले आहेत, आम्ही सुद्धा केलेले आहेत. ही कादंबरी तुमच्या हाती सुपूर्द करताना खूप आनंद होत आहे. एवढंच बोलून मी माझं मनोगत थांबवते आणि विजय शेंडे यांच्या कारकिर्दीसाठी खूप खूप शुभेच्छा देते. थोड्या वेळा आणि तुम्ही म्हणताय की विजयचा उत्साह दिसतोय, पण ते चेहरा कुठे दिसत बोलताना लागेल. एकदम गंभीर झालाय. अरे आनंदाचा क्षण आहे, हसताना. आता आपण आजच्या मुख्य कार्यक्रमाकडे वळूया. मी विद्या वाचस्पती माननीय देखणे सरांना विनंती करतो की त्यांनी तमोहारा या विजयच्या पहिल्या कादंबरीचे विमोचन करावे. मी कानडे सर, रुपालीजी, रोहनजी या सगळ्यांनाच विनंती करतो की या मला एक आवर्जून सांगावंच वाटतं, या कादंबरीचा मुखपृष्ठ प्रकाशक निखिल लंभाते, माझा भाऊ, यांनी बनवलेला आहे. आणि जी सरांची संकल्पना होती त्या संकल्पनेला मूर्त स्वरूप देण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. प्रकाशक म्हणून त्याची खूप मोठी भरारी खरं तर ही आपल्याला दिसते. आणि माझ्या आणि यशोदीप पब्लिकेशनच्या प्रत्येक पुस्तकामध्ये त्याचा सहभाग मोलाचा आहे. खरं तर साहित्यदीप या संस्थेचा सदस्य आहेत तिथे. साहित्यदीपच्या वतीनं आम्ही त्याचाही सत्कार करत आहोत. मी माधुरी गाडवा यांना विनंती करतो. विनंती करणारे विजयला तसं मनोगत व्यक्त करण्याला, पण त्याच्या आधी विजयचा अल्पसा परिचय देतो. अल्पसाच देतो. व्यवसायाने अभियंता असलेला विजय वयाच्या 12व्या वर्षापासून लेखन करतो. आतापर्यंत त्यांनी काव्य, ललित, कथा, कादंबरी या सर्वच प्रकारात मुशाफिरी केली आहे. नोकरी व्यवसायामुळे मध्ये 20-25 वर्ष लिखाण बंद होते, पण एका अपघाताने अर्थात शारीरिक त्याला पुन्हा लिखाणाकडे वळवले आणि मग मात्र त्याने मागे वळून वर पाहण्याचे ठरवले आणि लिखाणात जोरदार प्रारंभ केला. त्याचे घरट, चेहऱ्यामधला चंद्र हे कविता संग्रह प्रकाशित आहेतच, शिवाय त्याने एक वेगळा प्रयोग केला आहे आपल्या वाजत पैंजण वाजत काकण या काव्यसंग्रहात. तो म्हणजे त्यातील कविता कादंबरीच्या प्रवाहात गुंतलेल्या आहेत. सकाळ, लोकमत, मटा इत्यादी वर्तमानातून त्याने लेखन केलेले आहे, परंतु दैनिक प्रभातमधून सलग 30 ललित लेख त्याने लिहिले, 60 ललित लेख त्याने लिहिले आहेत. अनेक दिवाळी अंकातून त्याच्या कविता प्रकाशित होतच असतात. अनेक पुरस्कार प्राप्त असलेल्या विजयचे मुख्य पुरस्कार आहेत दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा कोल्हापूरच्या राज्यस्तरीय कथा स्पर्धेत पायशी या कथेला प्रथम पुरस्कार, शहामृगाची जात या कवितेला DSK फाउंडेशनचा प्रथम पुरस्कार, सुनिर्मल फाउंडेशन मुंबईचा पुरस्कार, परंतु या कथेला अवताप ठाणे यांचा पुरस्कार. अशा या कवीने कथालेखकाने आता साहित्याच्या कादंबरी या प्रकारातही प्रवेश केला आहे. त्याची तमोहारा ही कादंबरी त्याच्या कविता कथा इतकीच चांगली आणि जगण्याची मूल्य सांभाळणारी आहे अशी मला खात्री आहे. मी विजयाला विनंती करतो की त्याने लोकसाहित्याचे अभ्यासक, संत साहित्याचे अभ्यासक माननीय रामदासजी देखणे, त्यानंतर त्या आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष तुझी कानडे, ग्रामीण साहित्यकार बबनजी पोतदार,
माझा मित्र धनंजय, प्रकाशक प्रति अवतरे आणि निखिल लंबाते. खरं म्हणजे कार्यक्रमाला अर्धा तास उशीर झालेला आहे आणि मला माहिती आहे की माझे फेसबुकचे सगळे वाचक जे आहेत ते वाट बघत होते आणि त्यामुळे फार वेळ घेणार नाही आहे. कारण मला माहिती आहे तुम्ही सगळेजण इथे उपस्थित जे आहेत ते आणि फेसबुकवरती जे उपस्थित आहेत ते सरांना ऐकण्यासाठी उत्सुक आहेत. कारण सर एक गंमत सांगतो की जेव्हा हे सगळं नियोजन झालं, 8 दिवसाला आपलं बोलणं झालं, तेव्हा मी एका वाचकाला फोन केला. मला अजून एकाला फोन केला होता आणि मला देखील सर येणार तुम्ही ते विद्या वाचक कधी का ही लेखकाची ओळख व्हायला पाहिजे. आणि ही लेखक म्हणून जी ओळख होते कोणत्याही लेखकाची ती त्याच्या परिश्रमानं होते आणि प्रत्येक लेखकाने एवढं परिश्रम घेतलं पाहिजे अशी माझी भूमिका आहे. मी स्वतः ही कादंबरी लिहिताना प्रचंड मेहनत घेतलेली आहे. प्रत्येक प्रसंग, प्रत्येक पात्र मी अक्षरशः त्या भूमिकेत जाऊन लिहिलेली आहे. मी कधीतरी माधवी असायचो, कधी साधना असायचो, कधी गौरी असायचो. त्या पात्राच्या मी त्या ठिकाणी मी स्वतः आहे असं कल्पनाच ते सगळे संवाद लिहिलेले आहेत आणि त्यामुळे ते अधिकाधिक चांगले उतरलेले आहेत असं मला वाटतं आहे. वाचकांचे अभिप्राय याच्यावरती येतीलच. परंतु सर मी माझ्या म्हणजे प्रत्येक लेखाची सुरुवात जी आहे कवितेपासून होते. मी कविता लिहिलीच नाही आणि डायरेक्ट कथा लिहायला लागलो असा लेखक तुटलेला असेल. आणि माझी अवस्था तीच आहे. मी वयाच्या 12व्या वर्षापासून लिहितो आहे. कविता हा माझा पहिला लेखनाचा प्रकार. परंतु दीर्घलेखन करावं असं सातत्यानं वाटायचं. परंतु मी व्यवसायानं अभियंता असल्यामुळं आणि एका कंपनीमध्ये प्रोडक्शन मॅनेजर असल्यामुळं आता खाली 30-35 लोकांची टीम असल्यामुळं चिंतनाची आणि लेखनाची बैठक जमवणं आठवत नव्हतं. त्यातूनही मी एक कथा लिहिली 2000 साली. माझ्या आयुष्यातली ती पहिली कथा आणि ती कथा दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा कोल्हापूर यांनी एक स्पर्धा केली होती. त्या स्पर्धेला पाठवली. त्या स्पर्धेमध्ये माझ्या कथेचा पहिला क्रमांक मिळवला होता. असं असं नाही मी त्यानंतर 1-2 कथा लिहिल्या, परंतु जी आवश्यक बैठक आहे ती होत नव्हती आणि मी दीर्घ लेखनाचं सगळं काम बाजूला ठेवलं. मागच्या 15-20 वर्षामध्ये मी केवळ माझा संसार, माझी नोकरी आणि जाता येता जशा जमतील तशा कविता अशा प्रकारे लेखन करत आलेलं आहे. परंतु मी कितीही लेखनाचा हात सोडायचा प्रयत्न केला तरी लेखनानं आणि शब्दांनी माझा हात सोडलेला नाही. त्यांनी मला इथपर्यंत आणलेला आहे. इथपर्यंत आणले. 15-20 वर्ष मी लिहिला नाही तरीही ह्या शब्दांनी माझा हात सोडला नाही आणि त्याचा आज परिकथा आहे की माझ्या हातून ही कादंबरीचं लेखन झालेलं आहे. इतकंच नव्हे तर पुढच्या काही उद्धवजी सरांच्याच कृपेनं पुढच्या काही महिन्यामध्ये माझ्या कथासंग्रह येतो आहे. हा सगळा योगायोग जो आहे हा केवळ शब्दांनी माझी साथ सोडली नाही म्हणून जमलेला आहे. आता यापुढे मात्र लेखनाशिवाय काहीच करायचं नाही. परंतु लेखन करताना माझी भूमिका आहे. मी अलीकडे काय होतंय की मला तुम्ही आता सेंट साहित्याचे अभ्यासकार, लोकसाहित्याचे अभ्यासकार किंवा पर्वणी साहित्य जे आहे आणि ऐतिहासिक साहित्य जे आहे या सगळ्या साहित्याकडे जर पाहिलं तर त्याच्यामध्ये कुठेही समाजातल्या अनिष्ट प्रवृत्तींचं फार मोठे चित्रण केलेलं नाही आहे. पण अलीकडे मात्र लेखक काय होत आहे की वास्तववादाच्या नावाखाली चंगळवाद आणि स्वैराचार साहित्यातून मोठ्या प्रमाणात मांडत आहे की जी समाजाची गरज नाही आहे. माझं असं मत आहे की समाजाला फक्त आदेशवाद द्यायचं काम लेखन केलं पाहिजे. वास्तववादाच्या नावाखाली त्याला चंगळवादाचं चित्रण करू नये अशी माझी एक इच्छा असते आणि मी स्वतः तो भाग पाळतो. मी माझ्या लेखनामध्ये कधीही कोणत्याही अनिष्ट प्रवृत्तींचं फार मोठं गरज असते. अनेकदा एखादा खलनायक ही साहित्याची, कादंबरीची, चित्रपटाची गरज असते. परंतु तो खलनायक किती मोठा करायचा हे लेखन ठरवायचं. ते लेखकाच्या हातामध्ये. खलनायकाला तुम्ही मोठं करत असाल तर मग तुम्ही न लिहिलं होतं. खलनायक हा समाजापुढे मांडण्याचा भाग नाही. आणि अशा रीतीनं म्हणजे मला आणखीन एक वाटतं की जसं मुलांना संस्कार करणं ही आई वडिलांची जबाबदारी आहे तसं समाजावरती संस्कार करणं ही लेखकाची जबाबदारी आहे. आणि त्यामुळेच लेखकानं कायम ते भान ठेवून लिहिलं पाहिजे. साहित्यामध्ये यापुढे मला वाटचाल करायची आहे. मी अधिकाधिक
दर्जेदार आणि चांगलं लिहिण्याचा प्रयत्न करेन. आणि त्यामुळे या सर्व मंडळींनी माझी साथ सोडू नये, माझ्या पाठीशी कायम आशीर्वाद असू द्यावेत, एवढीच माझी भूमिका आहे. खरं म्हणजे मी आज जे काही लिहितो, 3 काव्यसंग्रह झाले, कथासंग्रह झाला किंवा कादंबरी होते आहे, परंतु मला असं कधी वाटलं नाही की मी कुठली उंचीवरती आहे. कधीच नाही वाटलं. मी अजून खालीच आहे आणि मी माझी उंची, माझे लेखन, माझ्या आपली लेखणी जी आहे ती उंचावून सांगतोय की माझ्याकडे लक्ष द्या. ठीक आहे. आणि असं हात उंचावून कोणी लक्ष देत नाही. त्याच्यासाठी तुम्ही तुमच्या शब्दातून व्यक्त झाला पाहिजे, तुमच्या साहित्यातून तुम्ही व्यक्त झाला पाहिजे. ते जेवढं दर्जेदार असेल तेवढं लेखक आपोआप तुम्हाला जवळ करतात. आणि सर आणखी एक वैशिष्ट्य सांगतो की ह्या कादंबरीचं वाचकांनी आतापर्यंत 140 पुस्तकांचं 142 पुस्तकांना लुटून राहिले. वाचकांना याच्यामध्ये आजपर्यंत कादंबरीमध्ये काय आहे हे माहीत नाही, त्याच्यातली साधना माहीत नाही, याच्यातली माध्यम काही माहीत नाही. त्यांनी फक्त मुखपृष्ठ पाहिलं आहे. आणि गेली 1.5 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष मी जे लिहितो आहे फेसबुकवरती, ते सगळं स्फूट लेखन आहे. त्यातलंही बरंचसं राजकीय आहे. आणि केवळ त्या लेखनाच्या आधारावर लोकांनी माझी आज 200 पुस्तकं केली आहेत. आणि याचा मला मनापासून आनंद आहे. आणि याच्यातही मी माझ्या सर्व फेसबुकच्या वाचकांचे मी मनापासून आभार मानतो. माझ्या कॉलेजचे, माझ्या IGPचे मित्र जे आहेत त्यांचे मनापासून आभार मानतो. माझ्या व्यावसायिक सहकाऱ्यांचे आभार मानतो. पण ह्या सर्वांचा पाठबळ, या सर्वांचे आशीर्वाद माझ्या पाठीशी आहेत, म्हणून मी कुठेतरी झेप घेऊ शकतो आहे. हे आशीर्वाद असेच कायम माझ्या पाठीशी राहावेत. एवढं बोलतो आणि थांबतो. मनोभावी मनोगत 2-3 पॉईंट्स खूप छान सांगितले की खलनायकाला हे करून प्रोजेक्ट करून नायक करून नका. खूप छान पॉईंट सांगितलं. तर दुसरं मला आवडलं की तू अजूनही म्हणजे एवढे 4-5 पुस्तकं येऊन सुद्धा जमिनीवर राहू इच्छितोस. खूप चांगली गोष्ट आहे. आणि शब्दांनी तशी साथ तुझी सोडली नाही, तशी तू सुद्धा शब्दांची साथ सोडली नाही, म्हणून आज तुम्ही पुढे जाता. हे नक्की. आता ज्यांच्या हस्ते विजय शेंडगेंच्या तमोहरा या कादंबरीचे विमोचन झाले त्या डॉक्टर देखणे सरांना त्यांचे मनोगत व्यक्त करण्याची विनंती करतो. पण तत्पूर्वी त्यांचा एक अल्पसा परिचय देतो. विद्यावाचस्पती असलेले देखणे सर सुप्रसिद्ध साहित्यिक तर आहेतच, परंतु ते संत साहित्याचे आणि लोकवाङ्मयाचे व्यासंगी आणि गाड्या अभ्यासक म्हणूनही प्रसिद्ध आहेत. एकूण 47 पेक्षा जास्त पुस्तके लिहिलेल्या देखणे सरांनी साहित्याच्या कथा, कादंबरी, ललित, संत साहित्यावरील चिंतनात्मक लेख, लोकसाहित्यावरील संशोधनात्मक साहित्य, सामाजिक विषयांवरील वैचारिक ग्रंथ, बाल साहित्य अशा अनेक प्रकारात यशस्वी मुसाफरी केली आहे. अनेक वर्तमानपत्रे, मासिके, दिवाळी अंक यामधून विपुल लिखाण करताना त्यांचे 3000 पेक्षा जास्त लेख प्रसिद्ध झाले आहेत. बहुरूपी भारूड या संत एकनाथांच्या पारंपरिक भारुडांचे 2100च्या वर प्रयोग त्यांनी देशात आणि परदेशात सादर केले. पुरस्कार प्राप्त देखणे सरांनी विविध साहित्य संमेलनाचे अध्यक्षस्थानही भूषविले आहे. हे सगळं असलं तरी देखणे सर ओळखले जातात ते त्यांच्या लोककलेवरील अतीव प्रेमामुळे. ते नुसते लिहून थांबत नाहीत, तर रंगमंचावर त्याचा आविष्कार करून दाखवतात. त्यांचा वासुदेव किंवा कडक लक्ष्मी ज्याने रंगमंचावर पाहिले असतील ते भाग्यवान आहेत. ते भाग्य मला 2-3 वेळा मिळाले. त्यांच्या कडक लक्ष्मीच्या आविष्कारानंतर प्रेक्षकांच्या न थांबणाऱ्या टाळ्या हेच देखणे सरांचं यश आहे आणि सर्वात मोठे पारितोषिक आहे. अशा बहुगुणी, बहुरूपी, बहुप्रेरणीय सरांना विनंती करतो त्यांनी आपले मनोगत नमस्कार. आज कवी विजय शेंडगे यांच्या तमोहरा या कादंबरीचं प्रकाशन आपण एका कौटुंबिक कार्यक्रमामध्ये करतोय. सर्वात प्रथम मी आपल्या सर्वांचं मनपूर्वक असं अभिनंदन करतो, स्वागत करतो. या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून लाभलेले कविवर्य माझे मित्र उद्धवजी कानडे, माझे दुसरे मित्र की जे ग्रामीण साहित्यात त्यांनी खूप मोठे योगदान दिले ते ज्येष्ठ कादंबरीकार बबन पोद्दार, विजय शेंडगे या प्रकाशन संस्थेच्या यशोदीपच्या प्रकाशिका, विजय शेंडगेंच्या भगिनी बंधू त्या नगरसेविका आमच्या पिंपरी चिंचवडलाच आहेत. त्यामुळं मला खूप बरं वाटलं की
मी आता 5-7 वर्षे रिटायर होऊन झाले. आता चिंचवडला असताना बहुतेक ज्या वेळेला मी लागलो कामाला त्याच्यानंतर 2-4-5 वर्ष तरी पहिल्यांदा रोज संध्याकाळी 9-10 वाजता घरी जायचो. कारण का आता आज कुणातरी प्रकाशन, कोणतरी कवी संमेलन, कुणाची तरी कथा असं काहीतरी असायचं. तेव्हा माझं लग्न जेव्हा ठरलं तेव्हा स्थळ यायची. त्या स्थळामध्ये एक जण म्हणाले, तुमचा मुलगा रोजच आम्हाला दिसत नाही, संध्याकाळी कुठं असतो. मंडळावर तो कार्यक्रमाला गेलेला असतो, रोज कसं म्हणजे कार्यक्रम. एक दिवशी म्हणजे काहीतरी दुसरी बातमी ऐकायला मिळेल असं तो वडिलांना म्हणाला. ते स्थळ माझ्या हातून गेले. तेव्हा साहित्याच्या लोभापायी माणसं काय काय करू शकतात त्याचं एक उदाहरण आहे. आणि अशा ठिकाणी मला खूप छान, आता उद्धवजी आम्ही खूप त्या काळामध्ये बऱ्याचशा गोष्टी साहित्य प्रतिनिधी केली. आज मला या छोटेखानी कार्यक्रम, कौटुंबिक कार्यक्रमामध्ये या कादंबरीचं प्रकाशन करताना खूप मोठं आनंदही होतोय आणि दुसरं अतिशय सुसह्य असं वाटतं. कारण असं आहे की एखाद्या माणसाने उन्हामध्ये वाटचाल करावी दमावं आणि त्याला कुठेतरी छानपैकी वृक्षराजी दिसावी, त्याने तिथं थांबावं आणि पलीकडच्या बाजूने एक वाहता ओढा त्याला पाहायला मिळावा, तिथे त्याने पाणी काढून तृप्त व्हावं. तसं जवळजवळ 8-10 महिन्यांनी मला शब्दांचा धडा सापडला. आणि कोरोनाच्या या पार्श्वभूमीवर आज तुमच्याशी ही माझीच नाही, प्रत्येक साहित्यिकाची कथा आहे. ज्याला बोलायचं असतं, संवाद करायचा असतो, ज्याला ऑनलाईन मधल्या संवादामध्ये काही मजा म्हणून वाटत नाही. 2 का माणसं असेल पण संवाद हा प्रत्यक्ष घडला पाहिजे. आणि म्हणून संवाद हा पहिला आपल्याशी व्हावा लागतो आणि मग जनाशी व्हावा लागतो. बऱ्याने म्हटलंय, तुकामुळे होय मनाशी संवाद, आपुलाची वाद आपण आणि मग तो लोकसंवाद. म्हणून लोकसंवाद हा पहिला मनाचा आत्मसंवाद असतो आणि नंतर तो लोकसंवाद. तेव्हा खूप दिवसांनी खूप बरं वाटतं. आपल्याकडे विदर्भ साहित्याची जी महान परंपरा आहे त्याच्यामध्ये कादंबरीचं एक स्वतंत्र दालन, म्हणजे कथा, कविता आणि कादंबरी याने संपूर्ण वैश्विक साहित्याचं दालन एक समृद्ध केलेलं आहे. इतकं समृद्ध आहे की माणसाला जेव्हा वाणी मिळाली, म्हणजे जेव्हा कोणता अनुभव वाणी मिळाली तेव्हा पहिल्यांदा आपल्याला स्वर गवसले, त्या स्वरातून शब्द आले, त्या शब्दातून पहिल्यांदा जन्माला आलं ते काव्य आणि काव्य जेव्हा विस्तारलं तेव्हा आली ती कादंबरी. आपल्याला माहिती असेल की पृथ्वीची उत्पत्ती किंवा माणसाची उत्पत्ती होऊन जवळजवळ 5 लाख वर्ष झाले. 5 लाख वर्ष. आणि भाषेची निर्मिती होऊन 70,000 वर्ष झाली. म्हणजे भाषेला 70,000 वर्षाची वाटचाल करत करत या कादंबरीपर्यंत यावं लागलं. इतक्या टप्प्याटप्प्याने भाषा आपल्याशी संवाद करते, बोलते वगैरे वगैरे. आणि या भाषेमध्ये जेव्हा भाषेचा उद्गार हा अंकुरतो, जेव्हा भाषेचा उद्गार अंकुरतो तेव्हा कविता जन्म घेते आणि तो जेव्हा विस्तारतो तेव्हा कादंबरी घेते. इथे जन्माला येतो. आता मला हे सगळं सांगण्याचं कारण का, तर आज ज्याच्या कादंबरीचं प्रकाशन आहे ते पहिले कवी आहे. म्हणजे या कादंबरीच्या प्रकाशनाला जे अध्यक्ष म्हणून लाभले तेही एक कवीच आहे. त्यामुळे एका कवीने लिहिलेली कादंबरी म्हणून कादंबरी आणि कवीचा अनुबंध पहिला थोडासा मांडणं फार आवश्यक आहे आणि मग पुढे करावं लागेल. तेव्हा आपल्याला माहिती असेल की भारतीय साहित्यामध्ये कविता किती लिहिली गेली, खूप मोठं झालेलं आहे कविता. आजगावकरांचं पुस्तक आहे, त्या पुस्तकामध्ये निरे 12व्या शतकापासून 17व्या शतकापर्यंत मराठीमध्ये किती कविता लिहिली गेली. जगातल्या सगळ्या भाषेतल्या सगळ्या कविता एकत्र टाकल्यावर सुद्धा पारडं जरूर इतक्या कविता मराठीत लिहिल्या गेल्या. 16 लाख कविता लिहिल्या गेल्या. त्यांनी प्रत्येक कवींच्या संत काव्य, पंत काव्य, संत काव्य, आधुनिक मराठी कविता आहे, सगळं आहे. हे सगळं पाहिल्यानंतर एवढं मोठं काव्य लिहिलं गेलेलं आहे त्या संपूर्ण काळामध्ये. आणि आपल्याला माहिती असेल की मराठीमध्ये, भारतीय साहित्यामध्ये पहिला जो कादंबरी लिहिली गेली ती बाणभट्टाची कादंबरी. म्हणजे दैवी युग त्याने या भूतलावर आणलं आणि एक अप्रतिम असं कथानक देणारी एक सुंदरशी वाङ्मय कृती निर्माण केली गेली. त्या वाङ्मय कृतीचं नाव कादंबरी होतं, पण या वाङ्मय प्रकाराला कादंबरी असं म्हटलं. म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या वाङ्मय कृतीचं नाव एखाद्या वाङ्मय प्रकाराला द्यावं
असा प्रकार जेव्हा घडतोय तेव्हा हा बाणभट्ट कोण आहे? हा बाणभट्ट पहिला महाकवी आहे, आद्य कवी आहे. पण कवीच्या मुखातून जेव्हा एखादी कादंबरी येते तेव्हा कादंबरी सुद्धा एक सुंदर काव्यच होती. मला असं वाटतं कादंबरी काही वेगळं नाही, कादंबरी सुद्धा एक प्रदीर्घ असं दीर्घ काव्यच आहे, पद्य असं सुंदर काव्यच आहे. आणि म्हणून या भूमिकेतून या कादंबरीचं लोक स्वागत करतील असं मला खूप मोठा आनंद आहे. कवींच्या विश्वाविषयी बोलताना मी स्वतःही उद्धवजींना माहिती आहे तुम्ही पूर्वी कविता करायची, म्हणजे आता करत नाही असं नाही, पण जेव्हा संत काव्याची आणि पंचकाव्याची गोडी आली तेव्हा माझ्या कविता मला खूप अपूर्ण वाटायला लागले आणि मी त्या कविता करणं सोडून दिलं. पण कविता म्हणजे केवळ पद्यातच पाहिजे असं नाही, गद्यातल्या काही संकल्पनाही खूप वाढवण्या रीतीने मांडता येतात आणि कविता घडत असते. तशी खूप उदाहरणं या पुस्तकामध्ये आपल्याला वाचायला मिळते. पण मला असं वाटतं की कविता म्हणजे संवेदनांचा उत्सव आहे. या संवेदनांच्या मध्ये काही अनुकूल संवेदना आहेत, काही प्रतिकूल संवेदना आहेत. अनुकूल संवेदना हे सुख देऊन जातात, प्रतिकूल संवेदना या दुःख देऊन जातात. आणि अनुकूल संवेदना आणि प्रतिकूल संवेदना या दोन ध्रुवावर ज्या उभ्या असतात त्याला मध्ये एका व्यासाने जोडायचा असतो, तो रसिकत्वाचा व्यास असतो. आणि ज्यावेळेस ते वर्तुळ पूर्ण होतं तेव्हा कविता जन्म घेते आणि त्या वर्तुळाच्या आतमध्ये जेव्हा रांगोळीचे ठिपक्यासारखे अनुभूतीचे ठिपके निखाटले जातात तेव्हा कादंबरी सगळ्याचं कुठली कवितेचं आणि या कादंबरीचं खूप मोठं असं नातं आहे, असा अनुबंध आहे. आणि म्हणून या कादंबरीचे वेगळेपण असे ते म्हणाले मी अनेक वर्षापर्यंत कविता लिहिल्या. आपल्याला माहिती असेल मी नुकताच गांधर्व महाविद्यालयाचा अध्यक्ष म्हणून सूत्र हातात घेतलं आणि मग मी संगीताच्या अंगाने साहित्य आणि संगीत याचा अनुबंध वेगवेगळ्या कारणाने कसा शोधता म्हणून चिंतन करायला लागलो. मला आजच्या कार्यक्रमामध्ये फार बरं वाटतं. त्याचं कारण खूप अनुबंध. आता मी त्यांच्या बंधूंना म्हणालो तुमच्याच भूमीमध्ये एक मोठा संगीत महोत्सव होत असतो आणि अलीकडे तो पूर्वी आमच्या रमण मागेत होता, तो आता पुण्यात इथे आलेला आहे. आपण संगीताच्या मैफिलीमध्ये गेलात, त्या मैफिलीमध्ये शास्त्रीय संगीताच्या मैफिलीमध्ये एकच राग गायला जातो बऱ्याच वेळेला आणि एका रागाच्या वेगवेगळ्या पद्धतीने तो आळवत कापर्यंत पोहोचतो. एखाद्या याच्यामध्ये तरंग कशा लाटा याव्यात तितक्या सहजपणे तो राग पोहोचत असतो. पण काही गायक असे असतात की ते रागामध्ये मिश्र राग आणतात. म्हणजे एखाद्या यमन रागामध्ये भूप आणतात आणि भूपामधून कुठल्या ते जोग्यामध्ये जातात आणि त्या मिश्र रागाचा आनंद काही वेगळा असतो मैफिलीमध्ये, कारण रागातच मिश्र राग येत असतात. तसा कवितेचा राग घेता घेता कादंबरीचा राग त्याच्यामध्ये येतो आणि शब्दांच्या रागांची एक सुंदर मैफिल येते. असे एक सुंदर जादू ही शेंड्यांनी इथे केली. कविता करता करताच कादंबरी करायला लागली. त्यामुळे या कादंबरीचं मनपूर्वक स्वागत करावं तेवढं थोडंच. तमोहरा या कादंबरीमध्ये तमोहरा या शब्दातच त्या कादंबरीचं तत्व सामावलेलं आहे, त्यातला आशय सामावलेला आहे. त्या कादंबरीला उद्धवजींनी प्रस्तावना दिली आहे. कादंबरीच्या आशयाबद्दल मी काही बोलणार नाही, पोद्दार साहेब बोलत होता त्याच्यावरती बोलूनच. पण या संपूर्ण निमित्तानं मला त्या कादंबरीच्या कित्येक वेळा कादंबरीचं नावाने आतला आशयाचा काही संबंध नसतो, पुष्कळ घडत असतो आणि मग ओढून काढून तो आणावा लागतो. म्हणजे अलीकडे जे मुलांची नावं ठेवतात काय असतात त्यांना माहित नाही आणि मग सांगत अरे हे आमच्याच नाव आहे. आपल्या अनाकराने अशी नावांची मग खूप मोठी आपल्या समोर जंत्र तयार होते. पण कादंबरीचं नाव सुद्धा इतकं सहजपणे सुंदर पद्धतीने केलेलं आहे. अंधार तमोहरा म्हणजे अंधारावर मात करणार. ही जसं आहे तसं अंधारातून उजेड शोधणारी म्हणजे सुद्धा तमोहरा. तिला उजेड शोधता येतो, तिला अंधार घालवता येतो. मग अंधारा वेगवेगळ्या प्रकारचा असतो. हा अंधार कधी कधी नियतीचा आहे, कधी अंधकार परिस्थितीचा आहे, कधी अंधकार अज्ञानाचा आहे, कधी संशयाचा आहे. वेगवेगळ्या अंधकारामध्ये हे सगळे सापडलेले असतात आणि याच्यामध्ये माधवी, साधना आणि गौर या तीन पिढीच्या तीन प्रतिनिधी आहेत, तीन प्रतीक आहेत आणि ती प्रतीक कुठेतरी अंधारावर मात करत उजेड शोधण्याचं काम करतायत, उजेडाची वाट दिसायचं काम करतायत आणि त्याचं एक सुंदर चिंतन आणि चित्रण या कादंबरीमध्ये विजय शेंडे यांनी केले. संपूर्ण कादंबरी काही मी वाचलेले पण बरेचसे आधीमध्ये खूपशे टप्पे मी वाचलेले. मुळात जर पाहिलं गेलं तर आपल्या भारतीय स्त्रीविषयी बोलताना मला नेहमी असं म्हणावंसं वाटतं की सहनशीलता आणि क्षमा या बाबतीत भारतीय स्त्री पृथ्वी मोलाची.
म्हणून तसं जर आपण पाहिलं गेलं तर भारतीय स्त्री ही क्षमाशीलता, क्षमा किंवा सृजनशीलता असेल किंवा सहनशीलता असेल या बाबतीत ती खऱ्या अर्थाने एक शिक्षिती आहे. पृथ्वी दाहे करून जाळली, नांगर घालून फाळली, तोडली झोडली पै भूते ती अपराधन मानवी क्षिती असं नाथाने वर्णन केले. या पृथ्वीला किती त्रास द्या तरी ती तुमच्यावर रागवत नाही. तुला तुमच्याकडे उदंड दे, जिने तुला नांगर नाही, जिने तुला फाळलंय, जिने तुला तोडलंय, जिने तुला जाळलंय तर ती आणखी फिकर देत असते. तेव्हा सहनशीलता आणि क्षमा हे त्या भारतीय संस्कृतीमधल्या स्त्रीला एक परमेश्वराने, नियतीने, निसर्गाने दिलेलं एक सुंदर वरदान. आणि त्यामुळं त्याच्या तोलावरती ती भारतीय संस्कृती एक संपूर्ण संस्कृतीचा एक आदर्श होऊन बसलेली भारतीय स्त्री. आणि अशा स्त्रीचं एक सुंदरसं दर्शन या कादंबरीमध्ये दिलेलं आहे. ते मगाशी म्हणाल त्याची भूमिका खूप छान आहे. अलीकडच्या काळामध्ये विनाकारण विकृतीला मोठं करून संस्कृती उभी करण्याचे प्रयत्न करण्याचा मोठा तडाखा आहे, खूप मोठा त्यांना उत्तर मिळाले. कालच उद्योगी माझ्याकडे एका मोठ्या मालिकेचे खूप मोठे दिग्दर्शक आले होते. त्यांना एका कीर्तनकारावरती एक त्यांना मालिका करायचं, चित्रपट करायचा होता. पण त्यांना कीर्तन हे देवाचं असतं किंवा ते भक्तीचे विवेचन करणं असतं किंवा ते मूल्य देणं असतं हे त्यांना मान्य नव्हतं. ते म्हणजे चंगळवादासाठी कीर्तन या प्रकारचा आधीपण उपयोग करून घेऊ नका. प्रत्येक कलेचं वेगळं हे आहे आणि प्रत्येकाची जातपुळी वेगळी आहे. म्हणून साहित्याच्या माध्यमातून मूल्य हरवलेल्या गोष्टी तुम्हाला द्यायच्या असतील. एखाद्या म्हणजे मानवी जीवन असं घडत नाही का, घडतं, पण ते घडणारे किती क्षण असतात किंवा किती प्रसंग असतात की ज्याला आपण उदात्त करायचं याचं भान साहित्यिकाने ठेवणं सुद्धा खूप गरजेचं. म्हणजे फार वर्षांपूर्वी मुंबईला साहित्य संमेलन झालं, त्याचे विश्राम बेडेकर अध्यक्ष होते. त्याला 20-25 वर्ष होऊन गेली. त्या विश्राम बेडेकरांचं अध्यक्ष भाषण वाचल्यानंतर लक्षात येतं, त्या भाषणात ते असं म्हणाले होते की सूर्य उगवल्यानंतर संपूर्ण जगामध्ये लख प्रकाश पडतो. सूर्य अधिष्ठिनी प्राची जगा राणीमध्ये प्रकाशाची, सगळ्या जगाला प्रकाशाची संपूर्ण असं लख प्रकाशाची जाणीव दिली जाते. यस्य भाषा सर्वविधम विभाती असं उपनिषदकारांनी म्हटलेले. हे एखाद्याला प्रकाशित झाला की सगळं जग ते लख प्रकाशित करून टाकतं. खरं म्हणजे सूर्य उगवल्यानंतर कुठे अंधाराला औषधाला सुद्धा शिल्लक राहत नाही, पण तरी सुद्धा कुठेतरी कपारीमध्ये कुठेतरी आडोस्यामध्ये अंधार असतोच. आणि ते अंधार शोधायचं काम हे रवीला सुद्धा कळत नाही, सूर्याला सुद्धा कळत नाही, पण तो अंधार मात्र कवी शोधत असतो. जे न देखे रवी देखील. आणि म्हणून ही अंधार शोधणारी तमोहरा आहे. समाजामध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारचे अंधार आहेत, ते सगळे अंधार तिने शोधलेले, ते समोर मांडलेले आहेत. आणि म्हणून तमोहराचं एक सुंदर रूप आणि रूपक या कादंबरीतून मांडलंय. ही एक खरं म्हणलं तर ही एक रूपकात्मक कादंबरी आहे. ती पात्र जी असतील त्याच्यामध्ये साधनेचं असेल, माधुरीचं असेल, गौरीचं असेल, ही एक प्रतीक आहे. आणि त्या प्रतीकातून लेखकाला एक वेगळं सुचवायचं. मला शेवटी एवढंच सांगायचं असं वाटतं, आपण महाभारतामधला द्रौपदीचा प्रसंग आपल्याला माहिती आहे. जेव्हा त्या द्रौपदी पांडव सगळे युद्धामध्ये हारतात आणि द्रौपदीला दुर्योधनाच्या आदेशानुसार तिलाही पणाला लावलं जातं आणि तिला ते दुष्यंतन ओढत भर सभेमध्ये आणतो. तिचे केस मोकळे झालेले आहेत आणि त्यावेळेला ती आशाळभूतपणे प्रत्येकाकडे पाहते. त्या सभेमध्ये भीष्माचार्य आहे, त्या सभेमध्ये द्रोणाचार्य आहे, त्या सभेमध्ये कृपाचार्य आहे, त्या सभेमध्ये विदुर आहे, जो न्यायाच्या फार आणि धर्माच्या फार अभ्यास करून आणि असा आणि सगळ्यांकडे ती आशाळभूतपणे पाहतीये. आणि सगळेजण खाली मान घालून बसले. विदुराला वाटते आपण काहीतरी बोलावं काहीतरी, पण त्याला बोलता येत नाही. म्हणजे कित्येक वेळेला चांगल्या माणसांचं मुखेपणे भारतीय संस्कृतीला लागलेला एक शाप असतो. तो शाप काही वेळेला लागलेला आहे. मला असं वाटतं की अन्यायाच्या प्रतीक्षेमध्ये ती द्रौपदी आजही उभी. मला कोणते न्याय देईल का म्हणून ती द्रौपदी आजही वाट पाहते. आणि तिचा न्याय तिला शोधायचा आहे, तिची वाट तिला शोधायची हे सांगणारा एका, माझ्यावरती अन्याय जर झाला आणि मला न्याय मिळत नसला तरी माझा न्याय मला शोधायचा असे सांगणारी एक विजय शेंडे नावाची वृत्ती पुन्हा उभी राहते. त्या काळात त्या युगात तुझ्यावर झालेला अन्याय आजही तोच राहणार आहे. अशा अनेक द्रौपदी आज आहेत, पण या द्रौपदीला सुद्धा आपली वाटचाल करायची, अंधारामध्ये कुठेतरी आपली वाटचाल शोधायची. आणि हे सगळं करताना लेखकाला एक वेगळी गोष्ट सांगायची. कादंबरीच्या अंतरंगाविषयी बोलणार ते वाचलं तुमच्या लक्षात येईल. शेवटी प्रत्येक माणसाच्या मनामध्ये एक अंधार दाखवून येत असतो. त्याच्या समोर अंधार आहे, बाजूला अंधार आहे, आतही अंधार आहे.
म्हणून उजेड नाहीच का कुठे? तर उजेडाकडे जायचंच नाही का? अंधार कसं काय दाखवून आलेला आहे? या अंधारामध्ये उजेड देण्याचं काम कुणी करत असतं. सूर्य उजेड देण्याचं काम करतो, प्रकाश उजेड देण्याचं काम करतो, शिक्षक उजेड देण्याचं काम करतो. एखादी छोटीशी ज्योत अंतरंगातली ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटले, जैसी दीपकलिका धाकुटी बहु तेजाते प्रगटी, तैसी सद्बुद्धी एकुटी म्हणू नये. या अंधकारामध्ये खूप मोठा अंधार आहे आणि एक छोटीशी दिव्याची ज्योत कोणीतरी घेऊन येतो आणि तो दिवा पुढे आल्यावर तो सगळा अंधकार नाहीसा होतो. मला वाटतं तमोहरा ही ती दिव्याची ज्योत होऊन या समाजापुढे आलेली अंधकारापुढे. Therefore, one should not underrate right-mindedness even though meager. म्हणजे ही जी लहान ज्योत दीपज्योत आहे ती किती छोटीशी आहे म्हणून तिला हिंदू नका. ती लहानशी दीपज्योत सुद्धा प्रचंड मोठा उजेड निर्माण करत असते, उजेडाचा वाटा दाखवत असते, संपूर्ण अंधकाराला ती घालवत असते. म्हणून तुमच्या आणि माझ्या मनात लपलेली ही जी ज्योत, या ज्योतीला लहान म्हणू नका, तिला अखंड प्रज्वलित ठेवा, हे सांगण्यासाठी काढून ते प्रतीक आहे ते अगदी स्त्रिया. पण त्याच्या पाठीमागे एका वेगळ्या भूमिकेतून, एका वेगळ्या रूपकातून ही कादंबरी आपल्या समोर मांडलेली आहे. आणि मला ही कादंबरी प्रकाशित करणाऱ्या ताईंचं मनपूर्वक, रुपालीताईंचं मनपूर्वक अभिनंदन करावं असं वाटतं. त्यांचे बंधू यांचे अभिनंदन करावं असं वाटतं. त्याचं कारण असं आहे की दोन भाऊ बहीण काय करू शकतात त्याचं मोठं उदाहरण आहे. मला नंतर कळलं की ते दोघंजण अतिशय परिश्रमपूर्वक 300 पुस्तकं काढली, आतापर्यंत काढली. त्यांच्या पाठीशी कुणी उद्योगपती उभा नाही, कुणी मोठा एखाद्या साहित्यिकांचा ग्रुप वगैरे आपल्याकडे हे कंपोज तसे काही उभे नाहीत. हे अतिशय सामान्य याच्यात उभे राहणारी माणसं आहेत. नुकतीच भाऊबीज पण झालेली आहे, दिवाळी झालेली आहे आणि दिवाळीच्या काळामध्ये आपण नेहमी दिवे लावतो आणि संपूर्ण जग प्रकाशित करतो. यावेळेला एखाद्या विचारांना प्रकाशित करायचं काम या बहीण भावांनी करावं आणि खऱ्या अर्थाने भाऊबीज साजरी करावी म्हणून त्यांचे मनपूर्वक अभिनंदन करतो. यांना पुन्हा धन्यवाद देतो. आपण सर्वजण छोट्या खाणी कार्यक्रमासाठी आला आणि त्यांच्या या कलाकृतीचं कौतुक केलं. रसिक या कलाकृतीकडे एका वेगळ्या भूमिकेतून पाहतील अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि धन्यवाद सर. अतिशय मंत्रमुग्ध करणारं अतिशय मंत्रमुग्ध करणारं तुम्ही विजयबद्दल आणि तमोहाराबद्दल इतकं बोललाय की आता विजयला रात्री झोप लागणार नाही. कारण त्याचं ते सर्व त्याची वाढलेली आहे ना, आता ते हाईट पण त्याची वाढलेली आहे, तसंच लिहावं लागेल. आता तो खाली येऊ शकत नाही. तर तुमचे मनपूर्वक आभार. आताच यशोदीपचे निखिल आलेले आहेत, त्यांचाही सत्कार माधुरी गायकवाड यांनी करावा. त्यांचे भाऊ आहेत आणि एवढ्याच स्पष्ट ते घेतले प्रकाशकन आहेत. सुंदर काढलं तू. भाषणासाठी बोलवणार आहे त्यावेळी त्यांचा अल्पशा परिचय करून देतो. मसापा पुणेचे कार्यवाह असलेले उद्धवजी महाराष्ट्रातील नामवंत आणि भावनाप्रधान कवी असून त्यांचे केशर माती, मानवधरा, हृदयरंग, अस्वस्थायन आणि आम्ही घामाचे धनी हे 5 कविता संग्रह प्रकाशित झाले. साहित्याच्या विविध अंगांना स्पर्श करणाऱ्या उद्धवजींच्या जुनी गावं, नवी वाट आणि इतर 3 कादंबऱ्या, एक सामान्य माणूस हे नाटक, पाळीस मूळ हा कथासंग्रह आणि केशरगंध हे ललितची प्रकाशित आहे. 19वे राष्ट्रीय बंधुता साहित्य संमेलन इस्लामपूरचे अध्यक्ष राहिलेल्या उद्धवजींनी अनेक संमेलनांचे आणि कवी संमेलनांचे अध्यक्षपद भूषविलेले आहे. उद्धवजींना अनेक पुरस्कारही प्राप्त आहेत. त्यातील काही प्रमुख म्हणजे महाराष्ट्र शासनाचा मामा वर्येकर पुरस्कार, अना आपटे पुरस्कार, अण्णाभाऊ साठे व कविवर्य नारायण सुर्वे साहित्य पुरस्कार, साहित्यदीपचा काव्यदीप पुरस्कार आणि मराठवाडा भूषण पुरस्कार. मनाने निर्मळ असलेले उद्धवजी 30 वर्षापूर्वीच्या त्यांच्या एका कवितेने महाराष्ट्रात सर्वदूर पोहोचले होते. ती कविता होती, मी हाय 9 मुलांची माय, मला पोरगी नको, मला पोरगा हवाय, मला पोरगा हवाय.
उद्धवजी, आज सकाळी तुमच्याबद्दल लिहिताना मला पहिली ही कविता स्ट्राईक झाली. काय तुफान गाजली होती ती कविता. त्या उद्धवजींना मी त्यांचे अध्यक्ष म्हणून व्यक्त करण्याची विनंती करतो. उद्धव नावाला खूप मोठी चिंता ज्ञानाचा भंडार म्हणून त्यांच्या चरणाकडे आम्ही मला कधीही शेकडे सर आले की नमस्कार करा असं तुम्ही सांगायची पहिल्यापासून गरज नाही. असं माझा माता वा त्यांची चरणावर इतकं मोठे पण मी तर त्यांच्याकडूनच खूप शिकलो. म्हणून मी त्यांना दुर्वर्य म्हणतो. बोलावा कसा, समाजात वागावा कसा, प्रतिष्ठा जपावी कशी, नोकरी करून सुद्धा त्यांनी सगळं आणि आजचं त्याला कर्तव्य हेही अतिशय महत्त्वपूर्ण ह्या संपूर्ण ही आज फार सुंदर घटना आहे. 2020 मध्ये कोरोना आला चालला आहे, पण या पंचममध्ये घडलेली 2020 मधली सुंदर घटना आहे. या घटनेसाठी डॉक्टर रामचंद्र देखील हे मला फार फार मोलाचं. दुसरी गोष्ट माझ्या बहिणाबाई, मी बहिणाबाई म्हणून ज्या बंधू आहेत त्या नुसत्या प्रकाशिका नाही, त्या काय आहेत त्यांचा प्रवास सगळा मला माहिती आहे. त्यांचा संघर्ष मी पाहिलेला आहे. त्या अभियंता आहेत, इलेक्ट्रिकल इंजिनियर आहेत. नंतर ते त्यांनी MA केलं, सेट नेट काय असेल ते आता प्राथमिक आहे. हे करून त्या प्रकाशिका आहे. पण नुसत्या प्रकाशिका नाहीत, कवयित्री आहेत, लेखिका आहेत. आणि हे मी त्यांचं मोठेपण सांगण्याची गरज नाही देखील. महाराष्ट्र शासनाने 1 लाखाचा पुरस्कार त्यांच्या ग्रंथाला दिला. बघा ना, तमोहरा हे नाव आहे आणि प्रकाशक आहेत यशोदीप. म्हणजे यशोदीप मध्ये तमोहरा आहे. माझे आवडते कवी पुण्यात आल्यापासून खरोखर त्यांच्या कब्बशी कवितेपासून भारावून गेलो होतो. कप्पा नावाचा कविता संग्रह डॉक्टर सुधीर साळ महाराष्ट्रातले नामवंत समीक्षक यांची अभ्यासपूर्ण प्रस्तावना त्या संग्रहामध्ये माझी आवडते कवी. नेहमी मी त्यांचा आदर करत असतो. कारण नुसते कवी नाही, समाजाला दिशा देण्याचं काम करणारे कार्यकर्ते पण आहेत. साहित्याच्या माध्यमातून आदरणीय प्रबंधी पोद्दार माझे मार्गदर्शक. मला खूप अभिमान वाटतो की उद्धव कानड्यांचा अमुक इथं हे मी नाही, त्यांनी जहाज घेऊन काही गोष्टी केलेल्या आहेत. एवढं माझ्या कवितेवर त्यांनी प्रेम केलं आणि त्यांच्या कथेवरही मी लिहिलेलं आहे. कथाही अप्रतिम आहेत त्यांच्या. अशा आदरणीय ज्येष्ठ ग्रामीण कथाकार खरं तर सगळं कौटुंबिक कार्यक्रम आहे. संजय सर समोर आहेत, मी त्यांच्या शाळेत तिथे मुख्याध्यापक आहे आणि आशाताई नगरसेविका आहे. पण साध्या नगरसेविकाने मी पाहायला तिथं जाऊन की जमिनीवर पाय असणाऱ्या आणि समाजभान असणाऱ्या, समाजाकडे लक्ष देणाऱ्या, गोरगरिबांना मदत करणाऱ्या, तळमळ आणि कळवाळा ज्यांच्या हृदयात आहे अशा नगरसेविका आहे. आणि विजयराव तर माझे खूप आता 25-30 वर्षापासूनचे मित्र आहेत. त्यांचं पहिला घरटं कविता सगळं सुधाकर निर्णयकर प्रकाशित केलं. पण माझी आणखीन जवळीक अशी आहे, बहिणाबाई माझे प्राचार्य होते कवितेचे. ते प्राचार्य भाऊ आणि विजयराव इंजिनिअरिंगला एका वर्गात. विजयराव माझ्या भावाच्या मैत्रीमुळे ते माझ्या घरी यायचे. तेव्हापासून त्यांच्या माझी ओळख आहे. मी परवा 1 महिन्यापूर्वी त्यांचं शेत पण बघून म्हणाले, सर चला शेतावर. चला, मला छान बरं वाटते. कोरोनातून फक्त तुमच्या गावाकडे शेतावर गेलो. हा नुसता कवी नाही, लेखक नाही, समाज महान असणारा प्रतिभावंत आहे. त्यात काही वाद नाही. त्यांनी आपली जमीन जोपासली
आणि ते शेती करतात. इथून शेती करणं खूप आवड आहे. मी शेतकरी आहे, पण मला पुण्याहून शेती होतच नाही, करू शकत. त्यांचं हित करतो. सगळे प्रतिभावंत आहेत, देखील जे काम उत्कृष्ट करतात. आता याचं काय होईल मी सांगत नाही, पण वाचकांना, रसिकांना आणि ग्रंथ विश्वामध्ये नक्कीच तुमच्या मुखपृष्ठाचं नाव अप्रतिम पुस्तक काढलं, त्याबद्दल फार सुंदर विषय आहे कादंबरीचा. गुरुवर्यांनी तर मांडलं असतं आणि माझा आवडता विषय त्यांनी त्यात मांडलेला, एका स्त्रीचा संघर्ष. तिच्या घरामध्येच तमोहार आहे समोर बसला. मला तर वाटतं बहिणीचाच आदर्श त्यांनी ह्या प्रतिकांमधून बहिणीचं कार्य जे आहे, अंधार दूर करून उजेडाच्या वाटेने प्रवास कसा करायचा, निर्भयपणे पिंपरी चिंचवड करणार, हाच तमोहाराचा अर्थ. दुसरा काय, कवी यशवंतांची फार सुंदर कविता आहे. कवीचं स्मारक, तमोहारा काय प्रकार असतो. कवी यशवंतांची फार सुंदर कविता आहे, कवीचं स्मारक म्हणून. कविता मोठी आहे, मी काही सगळी कविता सांगत नाही ताई, फक्त आशय सांगतो. कवीचं सुंदर स्मारक बांधलंय. त्यात लेखक आला, कादंबरीकार आला, संत साहित्याच्या अभ्यासक आले, लोक साहित्याच्या अभ्यासक सगळे आले, लावणी लिहिणारा आला, गाणे लेखक आले. कवीचं मोठं स्मारक बांधलं, सुंदर स्मारक. पंचइमारत कशी आहे सुंदर, असं सुंदर स्मारक बांधलंय. संगमरवरी दगड आणलेले आहेत, त्या संगमरवरी दगडावरती कवीचा पुतळा आहे. बाजूला हिरवीगार झाडी आहे, नाना प्रकारची फुलं झाडं आणलेली आहेत, लावलेली आहेत आणि फुललेली आहेत. खाली हिरवळ आहे, पायाला माती लागणार नाही अशी व्यवस्था केलेली आहे. इतकं सुंदर कवीचं स्मारक इथं बांधलेलं आहे. ही कवी कल्पना आहे बरं का, कवी श्रेष्ठ यशवंतांनी लिहिलेली ही कविता आहे. पण त्या कवितेचा आशय असा करण्यात भर वैशाखाच्या उन्हामध्ये एक अबला स्त्री आपल्या 2 भुकेल्या लेकरांना घेऊन त्या स्मारकापासून जात असते. डोक्यावर सूर्य तळपतोय, पायाखाली आग आहे, पोटामध्ये आग आहे. लेकरांची भूक त्या माऊलीला सहन होत नाही. खूप भुकेनं तडफडण्यापेक्षा थोडं सावलीत आपण थांबावं म्हणून त्या कवीच्या स्मारकाच्या सावलीत लेकराला घेऊन ती बसते. तर तिथं पहारेदार रखवालदार असतो, पहारा तो ए बाई तिथं बसायचं नाही. हे कवीचं स्मारक आहे, तुला माहित नाही का? कवीच्या स्मारकाच्या सावलीत बसायचं. तिथे हाकलून देतो. तर दुपारची वेळ, माती तापलेली आहे, पोटामध्ये भूक आहे, ती बाई तहानलेली आहे. अशा अवस्थेत आपल्या 2 लेकरांना पुन्हा ती पाऊल वाटणे घेऊन जाते भर उन्हामध्ये. कवी यशवंत म्हणतात तमोहारा काय असते. कवी यशवंत म्हणतात त्या माऊलीच्या पोटातली आग, त्या लेकरांच्या पायाला लागणारी धग आणि त्यांचं दुःख ज्या लेखकाला कळतं, तो लेखक, तो कवी तमोहारा. हे दुःख कळलं पाहिजे. कोणताही वाङ्मय सुख कळण्यामुळे मोठं होत नाही, कळण्यामुळे. माणसाचं दुःख कळण्याची क्षमता ज्या प्रतिभावंताकडे असते, तो साहित्यिक मोठा. विजय शेंडगे त्यांनी काय भोगलंय, काय सोसलंय हे बाजूला ठेवून, पण समाजाचं भान त्यांना आहे. समाजातल्या स्त्रियांवर होणारे अन्याय त्यांनी शोधलेले आहेत, पाहिलेले आहेत. आणि ते चिंतन, त्या स्त्रियांचं दुःख मांडत 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 शेवटी ती प्रकाशमय कशी होते, अंधार दूर कसा करते आणि प्रकाशावर स्वार होऊन समाजामध्ये आपली प्रतिष्ठा कशी वाढवते, इतकं सुंदरपणे मांडणी या कादंबरीमध्ये. हा तमोहारा हा लेखक असतो, खरा तमोहारा हा कवी असतो. त्याला दुसऱ्याचं दुःख दूर करण्याची आपल्या शब्दामध्ये मांडणी करणं, अशी मांडणी करणं आणि लेखन
लेखन म्हणजे तरी काय? आपल्या मनाचा शोध घेणे, जीवनातल्या सत्याचा शोध घेणे, जीवनात ज्या ज्या लोकांवर अन्याय होतो आहे त्या लोकांच्या न्यायासाठी शब्दांना लढायला सांगणे, हीच लेखकाची भूमिका असते. ती भूमिका घेऊन विजय शेंडगे पुढे जात आहे, त्याचा मला खूप आनंद वाटतो. खरं तर आपल्या मराठीमध्ये महिलांच्या दुःखावर फार कमी कादंबऱ्या आहेत. मामा बरेकरांची गुजली असे स्त्रियांच्यावर लिहिले, पण त्यावेळची दुःख वेगळी होती आणि आत्ताचं वर्तमान स्त्रियांची वेगळी दुःख आहे. ज्यांनी करोनाचा सगळा अनुभव घेतलेला आहे त्या काळामध्ये आपण बातम्या पाहिल्या, अनेक गोष्टी ऐकल्या. सगळ्यात जास्त अन्याय कोणावर झाल्या? स्त्रियांच्या वाचल्या. हे लेखकांना शोधलं पाहिजे. हे लेखकांना शोधून ते दुःख कमी करण्याचं समाजाच्या समोर आपल्या शब्दातून एक वेगळं प्रारूप मांडण्याचा प्रयत्न केला आणि तमोहाराच्या माध्यमातून विजय शेंडगे यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने त्या कादंबरी मांडतात. भाषा चांगली, कथानक चांगलं आहे, वाचनीय असं जे लेखकांच्याकडे कौशल्य असावं, कुशलता या ग्रंथामध्ये आहे. आणि केंद्रबिंदू आहे स्त्री. तुम्ही किती अन्याय करा, अशा पैकी उदाहरण दिला, असा संघर्ष करून तो होणार आहे. स्त्रियांच्या आतला आत्मविश्वास वाढवण्याचं काम ही कादंबरी करते. खरं तर आई इतकं पुण्यवान कोणीच नसतं, प्रत्येकाला आई असतेच, जन्माला आलं नव्हतं. कवीची भूमिका आईसारखी असली पाहिजे, आईसारखीच लेखकाची भूमिका असली पाहिजे. आमच्या प्रकाशिका कवयित्री त्यांची भूमिका तशी असते, अशी भूमिका कवीची लेखकाची असली पाहिजे आईसारखी. तर आईसारखी म्हणजे कशी? आईचं हृदय, कवीचं हृदय, ते लेखकाचं आणि फुलाचं हृदय, त्याच्यात काही फरक नसतो. बरोबर. आईचं हृदय, कवीचं हृदय आणि फुलाचं हृदय याच्यात काही फरक नसतो. आई सगळं दुःख पचवते, सगळा अंधार पचवते आणि आपल्या लेकरांना सुख देते. फुला काटे पचवतात, टोकदार काटे पचवतात आणि दुसऱ्यांना सोडून देतात. कवी, लेखक, संत साहित्याच्या सोपी गोष्ट नसते. कवी लेखकाची सुद्धा ही भूमिका असतेच. जीवनातले सगळे निखारे पचवून लेखक लिहित असतो, जीवनातले सगळे निखारे पचवून कवी शब्दांमधून बोलत असतो. आणि हे शब्द अंधार दूर करणारे असतात, अंधार देणारे नसतात. म्हणून मला विजय शेंडगे यांची भूमिका प्रत्येक लेखकानं, प्रत्येक कवीनं या भूमिकेतून जर लेखन केलं तर कुसुमाग्रजांची इच्छा पूर्ण झाल्याशिवाय. कुसुमाग्रज म्हणाले होते एका भाषणामध्ये, कवींनी लेखकांनी माणसाची मन तोडणारे शब्द लिहिण्यापेक्षा माणसाची मन जोडणारे शब्द मिळवावेत आणि लिहावे. मन जोडता आली पाहिजे, मन जोडली नाही तर कुठल्याही वाङ्मयाचा काही उपयोग नाही. विजय शेंडगे यांची शैली, यांची भाषा, यांचं कथानक ही समाजाला तर जोडत जाते, वाचकाला जोडते, पण कुटुंबातल्या सगळ्या सदस्यांना जोडत जाते, त्यांची मनं घडवत जाते, मुलं जोडत जाते आणि समाजावर मूल्यांचा संस्कार करत जाते. मूल्यांचा संस्कार ही फार मोलाची आणि महत्वाची गोष्ट आहे. सगळं करू शकतो, बोलायला सोपं आहे. एका खोलीमध्ये संसार आहे, पुढे म्हणतो माझ्या मुलांना चांगला आदर्श बनवायचं, कसं साधेगिरी सारखं कसं बनवायचं, सांगितलं कसं बनवणार बाबा,
मुलांचे संस्कार व्हावे लागतात, संस्कार करावे लागत नाहीत, व्हावे लागतात. म्हणजे मूल्य आई वडिलांनी जर आचरण केलं मूल्यांचं तर मुलं आपोआप ती मूल्य संस्कार घेतात, जतन करतात आणि मोठी होतात. माझ्या आईनं मूल्यांचे संस्कार माझ्यावर केले म्हणून तर मी शब्दांचं बोट धरून त्या मूल्यांच्या जीवावर आहे. डॉक्टर रामचंद्र देखणे यांनी आमच्यावर मूल्यांचे संस्कार केले. त्या मूल्यांचे संस्कार आपोआप आमच्या मनावर झालेले आहेत. आईने केले, गुरुनी केले, तशी शब्दांनीही माझ्या मूल्यांचे संस्कार जतन केलेले आहेत. आणि ही परंपरा म्हणजे शेंडे यांचे शब्द पुढे घेऊन जात आहे. त्याचा मला खूप आनंद होतो आहे. विजयराव, तुम्ही मुळात कवी आहात, कादंबरीकार आहात. 4-5 महिन्यातून त्यांचा कथासंग्रह येईल. त्या कथासंग्रहाच्या सगळ्या कथा मी वाचलेल्या, कथाही चांगलं लिहू शकतो. तुम्ही सगळे प्रांत हळूहळू आपलं पालन करता. आणि काय काळजी करता तुम्ही? विश्वदीप शेजारी असल्यावर तुम्हाला काय अंधाराची काळजी नाही. काय सुंदर पुस्तक काढले, मी मगाशी म्हणालो. असं तुमच्यावर प्रेम करत हे पुस्तक त्यांनी काढलं. यशोदीपची मी अनेक पुस्तकं पाहिलेली, खूप सुंदर निर्मिती असते. आणि निखिल जे आहेत, आई आहेत, हे सगळे मनावर प्रेम करत त्यांचे कुठल्याही साहित्याला किंवा लेखकाला लिहित असताना अंधार आणि उजेड याच्यातला अंतर समजायला जन्मापासून अंधार पाहतो, जन्मापासून उजेड पाहतो. कधीवर उजेडाचा अर्थ कळला, अंधाराचाही मला कधी कळला नाही. जो काही कळला तर आज सरांच्या भाषणामध्ये. मी एक कविता लिहिली होती, सगळे आठवत नाही. दिवसातला उजेड मी काढून घेतो, दिवसातला उजेड मी काढून घेतो, तेव्हा या अंधारात शिकत असतो. रात्रीतला अंधार मी काढून घेतो, तेव्हा उजेड शिकत असतो. काय उलटी करायची उजेड, दिवसातला उजेड काढून घेतो तेव्हा अंधार शिल्लक राहतो. रात्रीतला अंधार काढून घेतो तेव्हा उजेड शिल्लक राहतो. म्हणून जातो उजेड काय, अंधार काय, हेच खरे ते माणूस स्वतः भोवतीच फिरत असतो. हे स्वतः तेव्हा थांबेल, तेव्हा आपली दृष्टी अंधार आणि उजेड याच्या फरकातला भेदभाव शोधण्याचा प्रयत्न करेल. आणि गुरुवारी म्हणाले तसं की खऱ्या अर्थानं उजेडाचं आणि अंधाराचं नातं स्वतःशी संवाद केल्याशिवाय, स्वतःशी भांडल्याशिवाय अंधारही कळू शकणार नाही आणि उजेड तुमच्यातला फरकही कळू शकणार नाही. तमोहरा हेच काम करते आहे. अंधार आणि उजेड यातला फरक स्त्रीच्या प्रतीकांच्या माध्यमातून त्यांनी समाजाकडे मांडलेला आहे. त्यांना या ग्रंथाबद्दल मनापासून धन्यवाद देतो. मला इथं बोलावलं, माझा सन्मान केला त्याबद्दल शेंडे कुटुंबियांचा आणि विजयरावांच्या धर्मपत्नी, त्यांची चिरंजीव, त्यांच्या बहीण, आदरणीय सर, सगळ्यांचं, उपस्थित सर्वांचं, कवयित्री वेळावर मॅडम, सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो. दोन पॉइंट खूप छान. ज्याला दुसऱ्याचं दुःख कळतं तोच कवी किंवा लेखक होऊ शकतो. आणि हे ते असं म्हणू शकतात कारण त्यांनी त्यांच्या आईनी लहानपणी जे कष्ट केलेले आहेत ते नुसतं ऐकून डोळ्यात पाणी. उद्धवजी खूप छान. आणि दुसरा पॉइंट म्हणजे उजेड आणि अंधार याचा फरक ज्याला समजला नाही तो कोणीही होऊ शकत नाही. खूप छान. आपण आता एवढी छान छान भाषणं ऐकली की कोण म्हणतो की कवीची किंवा गायनाचीच मैफिल असते, की किती सुंदर भाषणांची सुद्धा मैफिल किती सुंदर झाली. एक से एक फार सुंदर भाषण झाली. सगळ्यांचा मी आभार मानतो. आणि एक मध्ये हे राहिलाय सत्कार. आता आपले जे फोटो काढतायत आणि व्हिडिओ शूटिंग करतायत
ते सतीश गावळ यांचा सत्कार मी करायची विनंती करतो उद्धव सरांना. उद्धव सर. वाव. फार महत्वाचं काम करतात. त्याच्यामुळे आपण सगळीकडे पोहोचतो, जगात पोहोचतो असतो. सर अजून एकच की आता सध्या आपण वाचन संस्कृती कमी होत आहे अशी ओरड चालू आहे आपली. लेखकांनी जर वाचकाला चांगलं वाचायला दिलं तर वाचक अशा कवी लेखकांच्या लेखनाचा चांगला प्रतिसाद देतात. हे आता त्यांना एकटे कधीही सोडत नाहीत, कारण हे आता आपल्या समोरावरून सिद्ध होते. हे प्रकाशन व्हायच्या आधी 150 कॉपी जाणं ही चेष्टा नाही. जेव्हा घडतं ना तेव्हा विजयचा अभिमान वाटल्याशिवाय अर्थात रुपालीताईंचाही अभिमान वाटल्याशिवाय राहत नाही. विजय शेंडगे यांच्या लेखनाचे चाहते श्री प्रसाद जोशी आज इथं हजर आहेत. त्यांनी या कादंबरीच्या 5 कॉपी महिन्यापूर्वी पूर्ण पैसे देऊन बुक केल्या होत्या. त्या कॉपीज या समारंभात देखणे सरांच्या हस्ते त्यांना देण्यात याव्यात अशी मी विनंती करतो. हे फार महत्वाचं आहे. या एकच मिनिट फक्त सांगतो म्हणजे की प्रसाद जोशी हे माझे वास्तवातले मित्र नाहीत. त्यांची माझी ओळख आज त्यांना मी पहिल्यांदा पाहिलंय. हा फोनवर ते बोलणं झालंय तेही या महिन्याभरामध्ये. आम्ही फक्त आतापर्यंत फेसबुक फ्रेंड म्हणून होतो. हे अत्यंत अनोळखी असलेला ग्रस्त अशा रीतीनं तुमच्या लेखनावरती विश्वास टाकून तुमची पुस्तकं बुक करतो. याच्यामध्ये मला म्हणजे फार मोठा आनंद वाटतो. काय लोकांनी खूप माझ्यावरती प्रेम करत आहेत आणि ते अनोळखी होते मला कालपर्यंत. हे महत्वाचं यातलं आहे. असे चाहते मिळाले फार भाग्य लागते. त्याबद्दल अभिनंदन करतो. सहानुभूती वाटणारा खूप चांगले कार्यक्रम आहे. हे मुलं सकारामध्ये अगदी खरं मनापासून आम्हाला अभिमान द्यायचा. थँक्यू सर. धन्यवाद जोशी सर. अशाच चांगल्या पुस्तकांना निश्चित. आणि आणखी सांगतो की असंच एक वाचक आहे की ते LIC एजंट आहेत. त्यांचा माझा एक परिचय आला. ते म्हणाले तर म्हणजे मी तुमचे 6 पुस्तक घेणार आहे आणि मी काय करणार आहे तर माझे जे कस्टमर्स आहेत त्यांना विचारणार डायरी हवी की पुस्तक हवं. आणि त्यांनी पुस्तक मागितलं तर पुस्तकं तुमची आणखी बुक करणार आहे. म्हणजे त्यांनी हा एक वेगळा पायंडा पाडायला ठरलेला आहे. तेही अशीच अनोळखी अशी अनेक अनोळखी मंडळी मला याच्यामध्ये भेटलेली आहेत. आणि त्यामुळे मला जास्त हुरूप आला. या सगळ्यांचे मी फेसबुकच्या माझ्या सर्व मित्रांचे मी मनापासून आभार मानतो पुन्हा एकदा. आणि धनंजयला सांगतो पुस्तक आपल्याला. आपण कार्यक्रमाच्या शेवटाकडे येतो. मी कवयित्री माधुरी गवळ यांना विनंती करतो की त्यांनी आभार प्रदर्शन करावं. त्या स्वतः चित्रकार आहेत, चांगल्या कवयित्री आहेत. त्यांना विनंती करतो. फक्त एकच सूचना देतो की या कार्यक्रमानंतर आगो बारची सोय केलेली आहे. त्या सर्वांनी तो घेतल्याशिवाय जाऊ. नमस्कार. पंचपक्वान्नांची पंगत बसलेली असते आणि यजमान जसं तूप वाढतो आणि त्याला पुण्य मिळतं तसं माझी भूमिका आहे ह्याच्यामध्ये. असं म्हणतात. सर्वप्रथम कवी, कथाकार, अभ्यासू स्तंभ लेखक तर त्यांचं मी खूप अभिनंदन करते आणि खूप शुभेच्छा देते की इतकी सुंदर कादंबरी त्यांची नक्की आवडेल सगळ्या लोकांना. माननीय श्री डॉक्टर देखणे सर यांनी इथे उपस्थिती लावली आणि त्यांच्या शुभ हस्ते हे प्रकाशन झालं. ते इथे आले त्याबद्दल त्यांचे आभार. तसंच माननीय श्री उद्धव कानडे यांनी अध्यक्षपद स्वीकारलं आणि खूप सुंदर प्रस्तावना त्यांनी ह्या कार्याची लिहिली असेल. तर निखिल सरांच्या हस्ते सत्कार. आतापर्यंत कार्यक्रमाचं ज्यांनी सूत्रसंचालन केलं आणि आपल्या खूप छान उलगडून दाखवलं, प्रत्येकाचं व्यक्तिमत्व पण उलगडून दाखवलं आणि विजय सरांच्या साहित्याबद्दल पण त्यांनी सगळं आपल्याला सांगितलं.
त्या धनंजय तडवळकर. धनंजय मला सापडलेला सर्वात चांगला मित्र आहे. म्हणजे कधीही हजर, कधी म्हणजे नाही म्हणत, इतकी मदत प्रत्येक पावलाला की म्हणजे ह्या सगळ्यांचे आशीर्वाद आणि त्याचा आधार, अशी सगळी परिस्थिती असते माझ्या. जसं काही म्हणतात की काना मात्रा नसलेला सर्व साधा माणूस, तसा या साध्या माणसाचा आपण सत्कार करूया. श्री निखिल यांच्याकडून जे यशोदीप आपल्या पब्लिकेशनचे प्रकाशक आहेत. पण कानडे सरांचं त्यांचे मी आभार मानते की त्यांनी एवढी सुंदर प्रस्तावना पण लिहिलेली आहे आणि इथे ते उपस्थित राहिले. तसंच श्री बबन ओंकार यांचं पण जे ग्रामीण कथाकार म्हणून खूप प्रसिद्ध आहेत आणि अनेक एक व्यक्तिमत्व दिग्गज म्हणून आपल्याला माहिती आहे, ते इथे उपस्थित राहिले आणि त्यांनी कार्यक्रमाची उंची आणखी वाढवली, जी शेंडगे सरांनी वाढवली ती त्यापेक्षा जास्त. त्यामुळे त्यांचे मी विशेष आभार मानते. यशोदीपच्या प्रकाशिका यशोदीप पब्लिकेशनच्या प्राध्यापक स्वरूपाली अवचरे यांच्याबद्दल मला आज खूपच म्हणजे ज्या गोष्टी म्हणजे खूपच मोठ्या मोठ्या गोष्टी समजल्या की जे मला माहिती नव्हते, त्यामुळे मला खूप छान वाटलं त्या इथे उपस्थित आहेत. त्यांचे खूप आभार. तसंच श्री निखिल यांचं पण प्रकाशक म्हणून, यशोदीपचे प्रकाशक म्हणून खूप आभार. खूप सुंदर मुखपृष्ठ, सुंदर पुस्तक अतिशय छान निघालेलं आहे, त्याबद्दल त्यांचे खूप आभार. तर आणि आपण यांचं आभार मानलेच आपण साहित्यदीपचे कार्याध्यक्ष तळवळकर आणि हा सगळा असा हृदय सोहळा आहे की एवढे मित्रवर्य सगळे कुटुंबीय इथे आहेत, मॅडम आहेत, बहीण सरांच्या सगळ्यांचे खूप कुटुंबाचा भाऊ आहेत, त्यांचे सगळेच आपापल्या कर्तृत्ववान आहेत प्रत्येक क्षेत्रामध्ये स्वतःच्या. ते खूप छान वाटलं की कौटुंबिक कार्यक्रमाला आणखीन त्याला चांगले पैलू मिळाले असं वाटलं. आणि आपल्याला कॅमेरा आणि छायाचित्रण आणि ह्यासाठी फेसबुक लाईव्हसाठी ज्यांनी सहकार्य केलं ते श्री सतीश दयावळ यांचे खूप आभार. आणि सगळे जे फेसबुक वरनं लाईव्ह आलेले आणि विजय शेंडगे सरांच्या लेखनावर प्रेम करणारे सगळ्या प्रेक्षकांचे मी खूप आभार मानते की ज्यांनी त्यांना एवढं बळ दिलं आणि त्यांच्या जे खरंच साहित्य त्यांचं जे आहे मूल्य ज्याच्यामध्ये आहेत आणि जे आता समाजाला ज्याची आवश्यकता आहे ते त्यासाठी त्यांनी सपोर्ट केला, त्यासाठी त्यांचे खूप आभार. तसंच इथे उपस्थित सर्व जणांचे मी खूप आभार मानते. धन्यवाद.